खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचे नाव कोरले गेले. हजारो वर्षापासून लोणार अर्थात उल्कानगरी एक आश्चर्य ठरली आहे. या ठिकाणावर नेहमीच अद्भुत गोष्टीचा उलगडा होत गेला आहे. प्राचीन स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरात 4 दिवसांपासून होत असलेल्या विस्मयकारक किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 14 ते 19 मे पर्यंत सलग 4 दिवसापासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणाचा अभिषेक होत आहे. 19 तारखेपर्यंत सूर्यकिरणाचा हा सोहळा भाविकांना तब्बल 10 मिनिटे अनुभवायला मिळाला आहे. अख्ख्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळे एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. उल्कानगरीच्या कुतूहलात आणखी एक भर पडली आहे. लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. वैज्ञानिक दृष्ट्या ही भूमी महत्त्वपूर्ण आहे. लोणार शहरात दैत्यसुदन मंदिरात भगवान विष्णूच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या ललाटीमध्येच दैत्यसुदनाच्या मस्तकी 14 मे पासून सूर्यकिरणाचा एक प्रकारे अभिषेकच होत आहे. ही किरणे मूर्तीला आल्हाददायी स्पर्शन भाविकांना सुखद अनुभूती देत आहेत. 14 ते 19 मे या कालावधीत सूर्यकिरणाचा हा उत्सव 10 मिनिटे सुरू असतो. हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. नमस्कार, मी प्रथम हाके. मी सध्या स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थी असून आज मी येथे दैत्यसुदन मंदिरामध्ये जो किरणोत्सव होतो त्याचे एक नयनरम्य दर्शन आज आपल्या सगळ्यांना घडलेले आहे. स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेले हे मंदिर बरेच वर्ष जमिनीखाली गाडलं गेलेलं होतं, परंतु उत्खननानंतर जेव्हा ते वरती आलं तेव्हा हा सुंदर स्थापत्य कलेचा एक नमुना आपल्याला सर्वांच्या डोळ्यासमोर उघडा झालेला आहे. आणि दरवर्षी हा किरणोत्सव होतो, परंतु जसं 22 जानेवारीला आपण सर्वांनी अयोध्येचा रामलल्लाचा जो किरणोत्सव बघितला त्यानंतर लोकांच्या मनात एक क्रेज निर्माण झाली आणि तसेच या मंदिरात सुद्धा हा जो किरणोत्सव होतो याबद्दल एक कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झालं, ज्यामुळे आज इथे एवढी गर्दी झालेली आहे. भविष्यात सुद्धा यावर एक संशोधन व्हावं आणि जी पण आधुनिक मंदिरं निर्माण होतील ती आपल्या पुरातन शास्त्राप्रमाणे होतील आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर तिथे कसा होईल जेणेकरून आपलं गतवैभव पुन्हा लोकांसमोर येईल, याचा एक प्रयत्न सर्वांनी केला गेला पाहिजे ही विनंती. धन्यवाद. दैत्यसुदन मंदिराजवळ आपण सध्या उभे आहात. जे मंदिर 1878 साली त्या अगोदर मातीच्या थराखाली दबलेलं होतं, कारण मुघलांचे आक्रमण होण्याच्या आधी आपल्या काही विशिष्ट लोकांनी त्याला मातीने झाकून घेतलं होतं, परंतु काही काळानंतर ते उघडण्यात आलं, सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. आज त्याच मंदिरामध्ये श्री विष्णू भगवान यांच्यावर सूर्याचा किरणोत्सव होत आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येत आहेत. हा किरणोत्सव जो आहे तो 19 मे पर्यंत चालणार आहे. 11 मेला तो सुरू होतो आणि 19 मे पर्यंत तो राहतो. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे सप्तस्तरीय मंदिर आहे व लवणासुराचा वध लोणार सरोवरामध्ये झाला होता. त्यानंतर त्याची प्रतिरूप म्हणून हे मंदिर इथे बांधण्यात आलं होतं. चालुक्य काळातील राजांनी विजयादित्य यांनी या मंदिराची स्थापना इथे केलेली होती. आज हा किरणोत्सव सर्व लोकांपर्यंत पोहोचावा अशीच आमची इच्छा आहे. आपण उभे आहोत लोणारच्या जगप्रसिद्ध दैत्यसुदन मंदिरामध्ये. हे मंदिर प्रसिद्ध होतं आपल्या शिल्पकलेनं आणि आपल्या भव्यतेमुळं. आता ते प्रसिद्धीस पावलं आहे. या ठिकाणी होत असलेला किरणोत्सव अद्भुत, सुंदर, अवर्णनीय असा असलेला हा किरणोत्सव. अनेक रहस्य या मंदिराची झाकून राहिलेली आहेत, दडपलेली आहेत. एक एक रहस्य जसं जसं उत्पन्न बाहेर येत आहे तसं तसं लोकांचा लोढा या ठिकाणी वाढत आहे. या रहस्यांवर, याच्या इतिहासावर, या ठिकाणी झालेल्या अनेक जगन्मान्य राजांच्या भेटींवर, या ठिकाणी झालेले अनेक काही प्रसंग असतील, या सगळ्यांचा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे, यासाठी लोणारकर टीम निश्चितच यापुढे काम करत राहणार आहे. मी गोपाल ठाकरे, रिटायर्ड आर्मी पर्सन. मी जगातल्या आणि भारतातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि मी वाशिमचा राहणार आहे. तर इथले लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर आणि हे मंदिर हे आम्ही इथे पूर्वी कधीच आलो नव्हतो. तर आज आम्हाला किरणोत्सव बघायला भेटला जो 5 दिवस चालतो आणि मला खूप अभिमान आहे की मी इतक्या वाशिमचा आहे आणि लोणारच्या एवढ्या जवळ आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.